समाजात ज्यांना आपण नेहमी वेगळी वागणूक देतो, त्यांच्या भावना, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या लैंगिक आयुष्याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर सहसा कुणीच उघडपणे बोलत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमचे अनेक गैरसमज दूर होणार आहेत. हा व्हिडिओ मी एका खास विनंतीवरून बनवत आहे, जो तृतीयपंथीय म्हणजेच ज्यांना आपण तृतीय लिंग म्हणतो त्यांच्याबद्दल आहे. त्यांच्या लैंगिक इच्छा काय असतात, त्यांचं कोणाकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणं किंवा लग्न करणं किती सामान्य आहे, त्यांचं आयुष्य कसं असतं आणि त्यांच्या लैंगिक आरोग्याबद्दल मला सविस्तर का बोलायचे आहे, यावर मी आज चर्चा करणार आहे. नमस्कार, मी आहे डॉक्टर नमिता पाटील. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून लैंगिकतेशी संबंधित योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. वाहिनीवर नवीन असाल किंवा तृतीयपंथी आणि त्यांच्या लैंगिकतेबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, वाहिनीवर नवीन असाल तर सदस्य व्हायला विसरू नका. मुख्य भाग 1, गैरसमज आणि वास्तविकता. तर आपण तृतीयपंथीयांबद्दल बोलत होतो, ज्यांना समाजात अनेकदा चुकीच्या नावाने हाक मारली जाते किंवा हिणवलं जातं, ज्यांच्याशी तुम्ही संवाद साधू इच्छित नाही, मैत्री ठेवू इच्छित नाही, किंवा तुम्हाला वाटतं की ते समाजाचा असा वर्ग आहेत जे कदाचित सर्वसामान्य लोकांमध्ये येत नाहीत. लोकांचा समज असतो की यांचं काम फक्त लोकांना आशीर्वाद देणं आहे. पण हे असे लोक आहेत ज्यांच्या भावना तुमच्या आमच्यापेक्षा जास्त तीव्र असतात. त्यांच्यात आदर आणि माणुसकी आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त असते. मुख्य भाग 2, शारीरिक रचना आणि मूलभूत गरजा. जेव्हा आपण या गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा आपण मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या लैंगिकतेबद्दल बोलतो. हे सर्व माणसांसारखेच आहेत. जन्मतःच सर्वांना एक विशिष्ट लिंग मिळतं. जसं स्त्रियांच्या शरीरात स्तनांची वाढ होते, पुरुषांच्या शरीरात पुरुषी अवयव असतात आणि पुरुषांसारखी वाढ होते, खांदे रुंदावतात. पण या व्यक्तींना कदाचित तशी शारीरिक वाढ मिळत नाही. किंवा कधीकधी असं होतं की स्तनांची वाढ होते पण जननेंद्रिय पुरुषांसारखी येते. अशी काही शारीरिक रचना असते जी त्यांना तृतीय लिंग बनवते. पण जर ही रचना निसर्गानेच किंवा देवानेच दिली असेल तर त्यांच्यातील गरजा म्हणजे भूक, तहान आणि शरीर संबंध या सर्व गरजा तुमच्या आमच्यासारख्याच असतात. मुख्य भाग 3, यश, लग्न आणि समाजाचा संकुचित दृष्टिकोन. असे अनेक तृतीयपंथी आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत, लोकांसाठी केलेल्या कार्यात किंवा सामाजिक स्तरावर खूप मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काही जण शस्त्रक्रिया करून स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. काहींचे मुलांशी किंवा पुरुषांशी लग्न होते आणि ते एक अतिशय सुंदर आयुष्य जगतात. हे मुलं कशी जन्माला घालणार किंवा यांचं आयुष्य कसं चालणार यावर आपण त्यांना हिणवू नये किंवा पारखू नये. पण आपण त्यांना आपल्या इतक्या संकुचित विचारांमध्ये अडकवून ठेवलंय की त्यांना समाजापासून लपून राहावं लागतं. आणि जर त्यांनी मूल दत्तक घेतलं किंवा दुसऱ्याच्या बाळाची काळजी घेतली तरीही आपण त्यांना खूप नकारात्मक प्रतिक्रिया देऊन त्रास देतो. लैंगिक जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार. तृतीयपंथीयांच्या स्वतःच्या लैंगिक गरजा असतात. ते कोणासोबतही नात्यात राहू शकतात. असंही असू शकतं की ते त्यांच्या लैंगिक गरजांसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काही सेवा देत असतील. त्यांचे मित्र असतात, जोडीदार असतात. आपण त्यांना दोष देऊ नये. आपल्याला अशा समाजात राहायचं आहे जिथे प्रत्येकाला आपल्या अटींवर आणि आपल्या हिशोबानं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य असेल. या बाबतीत मी नक्कीच पाश्चात्य देशांचं उदाहरण देईन, जिथे कोणी कोणाला दोष देत नाही. प्रत्येकाच्या लैंगिकतेचा आदर केला जातो आणि त्यांना जसं जगायचं आहे तसं जगण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. म्हणून आपणही त्यांच्या नात्यांचा, त्यांच्या लैंगिक गरजांचा, त्यांच्या नोकरीचा, कमाईचा किंवा स्वतःचा आवाज उठवण्याचा आदर केला पाहिजे. समारोप. आशा करते की माझा हा व्हिडिओ तुमच्या मनातील अनेक शंका दूर करू शकला असेल. लवकरच आणखी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत वाहिनीवर नवीन असाल तर अशा अनेक व्हिडिओंसाठी जोडले राहायला विसरू नका. मला माहीत आहे की तुमचा दृष्टिकोन माझ्यापेक्षा वेगळा असू शकतो आणि तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही काय बोलत आहात, भारतीय समाजात असं होत नाही. पण मला माफ करा, तृतीयपंथीयांना आपल्या महाभारतातही आदर दिला गेला होता. त्यामुळे तुमचे विचार थोडे व्यापक करा, थोडे मोकळे व्हा आणि शारीरिक संबंध ही एक मूलभूत गरज मानून सर्व प्रकारच्या लोकांना त्यावर समान अधिकार दिला पाहिजे.